दिल्लीत आजपासून नो पीयूसी नो फ्युअल नियम लागू करण्यात आलाय। वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी मिळणार नाहीये। हाताबाहेर गेलेलं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारनं केलेल्या कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत। अमेरिकेनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणखी 20 देशातील नागरिकांसाठी नो एंट्रीचा बोर्ड लावलाय। ट्रम्प प्रशासनानं प्रवास बंदी आणि प्रवेश निर्बंधांचा विस्तार करत पॅलेस्टाईनी प्राधिकरणालाही या यादीत टाकले। एका अफगाण नागरिकानं गेल्या महिन्यात 2 नॅशनल गार्ड जवानांवर गोळीबार केल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं कारवाई वाढवली। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा T20 सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला। लखनौमध्ये हा सामना खेळला जाणार होता, मात्र दाट धुक्यामुळे टॉस होऊ शकला नाही। पंचांनी 6 वेळा परिस्थितीची पाहणी केली, मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं सामना रद्द करण्यात आला। भुसावळमध्ये जळगाव नाका परिसरात पानटपरी चालकावर गोळीबार करण्यात आला। टपरीवर आलेल्यांनी काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला। यावेळी एका अज्ञाताकडून पानटपरी चालकाच्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले। जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात तेलंगवाडी शिवारात बिबट्यांचा वावर वाढलाय। वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेरात 2 बिबट्या आल्याचं दिसून आलं, तर त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागानं आणखी 2 शेळ्या पिंजऱ्यात बांधून ठेवल्याची तयारी चालवली। भंडाऱ्यात रेशन दुकानात ई-पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, ज्यामुळे नागरिकांना धान्य मिळत नाही आणि त्यांना दिवसभर रांगेत उभं राहावं लागतं। गेल्या 8 वर्षांपासून या मशीनद्वारे धान्याचं वाटप करण्यात येत आहे। पाचगणीत एका गाडीतून 42 लाख रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय। वाहनाच्या तपासणी दरम्यान कॅप्सूलसह 13 ग्रॅम कोकेन जप्त केलंय। या प्रकरणी 17 संशयित आरोपींना अटक केली आहे। भंडाऱ्यात हिवाळ्यात भाजीपाल्याचे दर मात्र कडाडलेले पाहायला मिळत आहेत। वाढत्या महागाईचा फटका गरीब कुटुंबांना बसतोय, त्यामुळे घरोघरी कमी दरात मिळणाऱ्या भाज्यांवर अधिक भर दिला जातोय। अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं वेगळी चूल मांडली। हा निर्णय राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। स्थानिक पातळीवर वंचितच्या निर्णयामुळे शहरात आता महायुती आणि महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना पाहायला मिळेल। संभाजीनगर खंडपीठानं वाल्मिक कराड याची जामीन याचिका फेटाळली आहे। वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे। वाल्मिक कराडबाबत 3री सुनावणी पार पडली।